आपण त्यांचे प्रेमी कमलेश पटेल. भाग 3. उदात्तता. ईश्वराचा शोध घेणाऱ्याची उदात्तता किंवा महानता कशात असते? त्याच्या विरुद्ध गोष्टीची तुलना केल्याने कदाचित सहज समजेल. प्रथम एक विवाहित जोडप्याची कल्पना करा जे एकमेकांचा आदर व सन्मान करतात. कौतुक करण्याजोगी स्थिती. आता कल्पना करा की एक दिवस पती पत्नीचे काही स्वभावधर्म 4 चौघांमध्ये जाहीरपणे सांगतो. पतीचे हे अपमानास्पद कृत्य नात्यातील पावित्र्याचा भंग, त्याच्यातील मोठेपणा आणि उदात्तेचा अभाव दर्शवते. परमतत्वाशी जोडल्या गेलेल्या सहज मार्ग पद्धतीची देखभाल करणाऱ्या ज्येष्ठ गुरुपरंपरेचे अनुयायी असणे ही क्षुल्लक गोष्ट नाही, खूप गौरवशाली गोष्ट आहे. अशा पवित्र संबंधांमुळे प्रत्येक अनुयायावर येणारी जबाबदारी केवढी मोठी असते याची कल्पना करा. जेथे ज्येष्ठ गुरु आपल्यासारख्या क्षुल्लक जीवांची पूर्ण जबाबदारी स्वतःवर घेत असतात. आपण सर्व या पवित्र संबंधांची थोरवी किंवा आपल्या वर्तनातून तरी प्रतिबिंबित करूयात. सर्वात प्रथम आध्यात्मिक मार्गाचे अगदी मूलभूत धडे घेत असलेल्या नवीन साधकांची निंदा न करणे आपल्याला शिकले पाहिजे. बोलण्यात सतत कुत्सित टोमणे मारणे टाळले पाहिजे. अक्षम्य अशा वायफळ गप्पांपासून दूर राहिले पाहिजे. सारांश हा की होठ बंद आणि हृदय खुले ठेवले पाहिजे. आता कल्पना करा की साधकाने या मार्गातील ज्येष्ठ गुरुजनांसाठी आणखी किती गोष्टी करण्याची गरज असते. त्याऐवजी उलट आपल्यातील काही जण निष्ठुरपणे आपल्या मार्गदर्शकाचे आजीवन बारकाईने परीक्षण करीत राहतात. तुमच्या अशा प्रकारे वेळ वाया घालवण्याच्या स्वातंत्र्याचे मी उल्लंघन करणार नाही. ज्येष्ठ गुरुजनसुद्धा केवळ मूक प्रेक्षक बनून आणखी एका अनुयायाला खोल दरीत पडताना बघत राहतील. आपले गुरुजन इतके अहमन्य नक्कीच नाहीत की आपण त्यांच्याविषयी किंचितसा तिरस्काराने विचार केल्याबरोबर ते आपल्याला शिक्षा करतील. परंतु त्या क्षणी तुमच्या आंतरिक हलकेपणाचे काय होते याचे निरीक्षण करा. उगाच असा दावा करू नका की त्याची जाणीव होण्याइतके तुम्ही संवेदनशील नाही. मी उदात्तता किंवा थोरवी याबद्दल पुन्हा पुन्हा का सांगत आहे? आपल्यापैकीच कोणाला तरी शब्दांनी सुळावर चढवण्यापासून स्वतःला रोखण्यातील उदात्तपणा. कारण आध्यात्मिक संबंध याच उदात्तपणावर आधारित असतात. त्या ओघानेच आपले महान गुरुदेवांबरोबरचे आध्यात्मिक भवितव्यसुद्धा. ज्या क्षणी मी संतप्त होतो माझा संबंध तुटतो. महान गुरूंचे हृदय कधीतरी त्यांच्या प्रियजनांशी नाते तोडण्यास तयार होईल का? आपणच आपल्या प्रारब्धाची रचना करत असतो. केवळ आपल्या ज्येष्ठजनांशीच नाही तर संपूर्ण सजीव सृष्टीशी आपण करीत असलेल्या वागणुकीतून. एकमेकांशी अतिशय प्रेम आणि आदराने वागून उदारपणा दाखवून आपण महान गुरुजन आणि सहजमार्ग पद्धतीबद्दलची आपली श्रद्धा व्यक्त करीत असतो. असे न करणे म्हणजे महान गुरूंचा अपमान करणे असते. अशा स्थितीत सर्व काही प्रदान करणारी सृष्टी माझ्यातील दोष बघते आणि मी माझ्या प्रवृत्तीवर नियंत्रण मिळवेपर्यंत मला रोखून ठेवते. मग मुक्ती किंवा लय पावणे तर लांबच राहिले, मला मोक्ष तरी कसा मिळेल? आपण सहजमार्गींनी बेबनाव बाजूला सारून आपल्यातील मतभेदांचा सन्मान केला पाहिजे. मतभेदांचा सन्मान करून आपण आदर व्यक्त करतो. आध्यात्मिक मार्गावर अतिशय आवश्यक असलेले स्पार्टन, ग्रीसमधले प्राचीन साम्राज्य, योद्ध्यांची मनोवृत्ती म्हणजे दुसऱ्याला पराजित करणे नव्हे तर स्वतःमधील उद्धटपणाचा नाश करणे. मार्ग शोधणाऱ्यांना ही स्पार्टन मनोवृत्ती गमावून चालणार नाही. गरज कशाची आहे तर अचूक विचार आणि योग्य आकलनाची. कितीही मतभेद असले तरी दुसऱ्याचा दृष्टिकोन जाणून घेऊन त्याचा आदर करण्याची, समजून घेण्याची क्षमता लागते. एकदा समजले की दुसऱ्याला आपण निश्चितच अधिक चांगले जाणून घेऊ शकतो. पण पटकन प्रतिक्रिया देऊन
धडाधड तक्रारींच्या यादीच्या ईमेल्स पाठवणे साधकाला शोभत नाही. तक्रार करताना आपल्यातील निर्भय मनोवृत्ती कुठे नाहीशी होते. केवळ तुम्ही आध्यात्मिक मार्गावर वाटचाल करीत आहात म्हणून सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल किंवा आर्थिक लाभ किंवा आरोग्य संपदा मिळेल अशी आशा बाळगू नका. काही गैरसोयी किंवा दुःखे नेहमी असतातच आणि त्यांना आपण वरदान म्हणून स्वीकारायचे असते. पण आपण काय करतो? महान गुरूंचा अपमान करतो आणि त्यांच्याविषयी अपशब्द मनात आणतो. स्वीकार करण्यासाठी हृदयाचे औदार्य लागते. जितके विशाल हृदय तितके माणसाचे मनोबल मोठे. आधीच सर्व काही मिळालेले असताना कंजूस हृदय असेल तर उपयोग काय? फक्त हलक्या मनाच्या व्यक्तींचीच हृदय कंजूस असतात. महान व्यक्ती श्रीमंत नसल्या तरी नेहमी त्यांच्या विशाल हृदयाच्या औदार्यासाठी नावाजल्या जातील. संपूर्ण आयुष्यभर इतक्या क्लेशांना सामोरी जावे लागूनही लालाजींच्या कपाळावर कधीही एकही आठी उमटली नाही. रामायणात प्रभू राम सांगतात की दारिद्र्य सर्वात मोठा अभिशाप आहे, कारण ते आपल्याला परावलंबी बनवते. खरी मुक्ती तेव्हा मिळते जेव्हा हे परावलंबन आपल्याला त्रस्त करत नाही. जर आध्यात्मिक जीवन आपल्याला बेजबाबदार बनवणार असेल, परावलंबी करून गुलाम बनवणार असेल, तर असे अध्यात्म साधणे व्यर्थ आहे. आपले ध्येय स्वातंत्र्य आहे. केवळ स्वातंत्र्यच नव्हे तर असे स्वातंत्र्य ज्यात स्वातंत्र्याची कल्पनाही उपस्थित नाही. प्रिय गुरुदेवांनी हे घोषवाक्य तयार केले आहे. त्या सर्वांवर प्रेम करा ज्यांच्यावर ते प्रेम करतात. प्रश्न हा उद्भवतो की असा कोण आहे ज्याच्यावर त्यांचे प्रेम नाही? प्रेम सूर्यासारखे सर्वांवर समान चमकते, परंतु थोड्यांनाच त्या प्रेमाचा लाभ घेता येतो. बहुतेकांना येत नाही. कसे आणि का? हे विचार करण्यासारखे आहे. प्रेम या अदृश्य शक्तीने सर्वजण बांधलेले आहेत आणि हे आपले परम कर्तव्य आहे की या अदृश्य शक्तीला आपल्या वर्तनातून आणि कृतीतून प्रकट होऊ द्यावे. आत्माही अदृश्य असतो, पण या प्राणशक्तीशिवाय आपण केवळ एक मृतदेह असतो. प्रेमाचा सार सर्व मितींमध्ये व्यापलेले असते. जेव्हा आपण परलोकी गेलेल्या आपल्या प्रिय व्यक्तींचे स्मरण करतो तेव्हा आपल्याला हृदयात त्यांचे प्रेम जाणवत नाही का? असे कसे घडते? प्रेमाची शक्ती अगाध असते. तिथे मितींना काही अर्थ नसतो. सहज मार्ग ही ईश्वर साक्षात्काराची एक साधी वाट आहे. त्याची साधना पद्धती अधिकच साधी आहे. महान गुरूंची मदत तर तत्क्षणीत मिळते. त्यांचे तत्त्वज्ञानही सहज समजण्यासारखे आहे. मग अडथळा काय आहे? मी अजूनही जिथे आहे तिथे का आहे? काय करता येईल? माझी विचारपद्धती, वागणूक आणि कृत्ये माझं हृदय हलके बनवतात की जडपणा उत्पन्न करतात? मी जेव्हा इतरांबद्दल वाईट विचार करतो तेव्हा त्यांच्या हृदयावर काय परिणाम होतो? असे प्रश्न मनात येऊ द्या. तुमच्या हृदयाला प्रामाणिकपणे या काळज्या तुमच्यासमोर व्यक्त करू द्या. हृदय जेव्हा हे प्रश्न विचारेल तेव्हा लक्षपूर्वक ऐका आणि प्रामाणिकपणे उत्तर द्या. काही मूलभूत प्रश्नांचे उत्तरे दिल्याने बरेच जादुई आणि रहस्यपूर्ण दरवाजेसुद्धा उघडतील. आपल्यातील त्रुटी लक्षात आल्या की पुढचे पाऊल असते त्यांना सुधारणे. जर त्रुटी सुधारणे मला जमत नसेल तर ती माझी चूक आहे हे समजून मी प्रार्थना करायला हवी. रात्रीच्या प्रार्थनेच्या वेळी स्वतःला दोषी मानून मनापासून क्षमा मागितली तर निश्चितच रूपांतर होईल. अश्रुपूर्ण नयनांनी हृदय पिळवटून केलेली असहाय्यता व्यक्त करणारी प्रार्थना त्यांच्यापर्यंत कल्पनेपेक्षाही अधिक जलदतेने पोहोचते आणि त्यांचे रूपांतर करण्याची दिव्य भेट आपल्याला आश्चर्यचकित करते. स्वतःला आपल्या सहयोगींपेक्षा कमी समजण्यात नुकसान नसते. स्वतःला दुसऱ्यांपेक्षा चांगले आणि श्रेष्ठ समजणे म्हणजे मान ताठरण्याचे लक्षण असते. सकाळी उठताना काही वेळा अचानक मान अवघडलेली असते. आपण चुकीच्या पद्धतीने झोपल्यामुळे आपण आपली मान हवी तशी वळवण्याचे स्वातंत्र्य गमावून बसतो. ताठरल्यामुळे आपण मानवर खाली किंवा बाजूला वळवू शकत नाही.
असेच घडते जेव्हा आपण चुकीची विचारसरणी बाळगतो. आपण आपल्या चेतनेचा लवचिकपणा गमावून बसतो, ज्यामुळे आपला दृष्टिकोन संकुचित बनतो. काही तत्त्वज्ञानींची मजल स्वतःला पापी घोषित करण्यापर्यंत जाते. ते पश्चात्तापाने भरलेल्या हृदयाने देवाला साथ घालतात, या आशेने की त्यांचे परिवर्तन होण्यास देवाची मदत मिळेल. बाबूजींनी या संदर्भात एका सुंदर दोह्याचा उल्लेख केला आहे, ज्यात स्वतःची चूक मानून स्वतःला पापी म्हणून देवासमोर सादर होण्याची वृत्तीची स्तुती केली आहे. गुनेगारों को देखा जो उनकी रहमत ने, तो बहुत खफीक हुए जो गुनेगार न थे. काश हम भी शायद पापी होते तो कितना अच्छा होता. अर्थात क्षमाशील नजरेने जेव्हा त्यांनी गुन्हेगारांकडे पाहिले तेव्हा सज्जन मनाच्या लोकांना वाईट वाटले. जेव्हा त्यांची कृपादृष्टी पापी लोकांकडे गेली तेव्हा ज्यांनी पाप केले नव्हते ते अपमानित झाले, चिडले किंवा थक्क झाले. आपणही पापी असतो तर किती बरे झाले असते. आपल्याला एकमेकांवर मोकळ्या मनाने प्रेम करताना बघून गुरुजनांना आनंद व्हावा. पूज्य चारिजींच्या जयंतीनिमित्त दिलेला संदेश 2020.